आता बातमी धाराशिव जिल्ह्यातून। उमरगा शहरात घरफोडीची घटना समोर आली आहे। डिगी रोड परिसरातील एका घरातून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 2,75,250 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे। या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार डिगी रोड परिसरात राहणारे अब्दुल वहाब शेख लदाफ हे कुटुंबासह नातेवाईकांकडे एका कार्यक्रमानिमित्ताने गेले होते। 8 जून रोजी सकाळी घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला। घरातील कपाटातील सुमारे 1,57,000 रुपयांची सोन्याची कानातील रिंग, 13,000 रुपयांची सोन्याची कर्णफुले, 33,000 रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे दागिने तसेच 65,000 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 2,75,250 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला। घटना लक्षात येताच अब्दुल शेख यांनी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या प्रकरणी भारतीय न्याय संहितेअंतर्गत विविध कलमान्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस हवालदार अतुल जाधव करीत आहेत। उमरगा शहरात घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांचा तातडीने शोध घेण्याची मागणी होत आहे। चोरी सकाळी म्हणजे पहाटे 3च्या दरम्यान झालेली, 1-1:30च्या नंतर ना, आणि आम्हाला कळालं सकाळी 7 वाजता। तुम्ही कुठे गेलो होतो? म्हणजे घरामध्ये कोणी नव्हते वगैरे काय प्रकार? नाही, घरामध्ये कोणी नव्हतं। आम्ही लग्नासाठी गेलो होतो सर्वजणच फॅमिलीसोबत। आणि सकाळी मला माझ्या बंधूने सांगितलं की असं घराचं कुलूप वगैरे तुटलेलं आहे आणि तुम्ही या म्हणून। मी 10:30 वाजता आल्यानंतर पाहिलं, मग पोलिसांचा पंचनामा वगैरे झाला होता तोपर्यंत। त्यांनी म्हणले की बाबा काय काय गेले सांगा। मी मग सर्व काढून बघितलं तर बरंचसं सामान एकूण म्हणजे किती रुपयाचा मुद्दामाल गेला? एकूण टोटल म्हणजे 3 लाखापर्यंत गेला असेल। काय काय त्यामध्ये सोनं आहे, सोनं एक 2.5 ते 3 तोळे सोनं आहे, 2.5 तोळे आहे, आणि चांदी आहे एक 12 तोळे। लग्नाला गेल्यामुळं होतं थोडं बहुत तिथं सोनं। अपेक्षा माझं सोनं आणि जे कॅश अमाऊंट होती 65,000 रुपये कॅश अमाऊंट पण होती मध्ये। ते मला भेटावं आणि मला पोलीस स्टेशनकडून सहकार्य लाभावं हीच माझी इच्छा। आता पोलिसांचा सहकार्य लाभला का? हो, लाभलेला आहे। त्याने रितसर सर्व तक्रार नोंदवून घेतलेली आहे आणि लवकरात लवकर आपण कारवाई करू असं। प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, धाराशिव।